स्वागत आहे आपलं नवचैतन्य कम्युनिटीमध्ये. ना गोळी ना औषध ना इंजेक्शन या टायटलवर मी मंजिरी बहाडकर, लाईफ कोच, EFT प्रॅक्टिशनर, होपोनोपोनो, प्राणिक हिलिंग, रेकी हिलिंग यासारख्या अनेक मोडॅलिटी. आपण आज आषाढाचा प्रथम दिवस म्हणजे कालिदास दिन. कालिदासाचं महत्त्व जर तुम्हाला बघायचं असेल तर शाळा, महाविद्यालय या सर्व ठिकाणी आषाढाच्या प्रथम म्हणजे शुक्ल प्रतिपदेला कालिदास दिन साजरा केला जातो. कालिदासाबद्दल अनेक आख्यायिका आहेत, पण कालिदासाचा जन्म हा आषाढ शुद्ध प्रतिपदेला झाला. कालिदास हा संस्कृत कवी होता. कालिदासाबद्दल अनेक आख्यायिका आपल्याला माहित आहे की तो भोज राजाच्या पदरी होता, पण कालिदासाने जी संस्कृत मध्ये जी महाकाव्य लिहिली ती ग्रीनिज बुकात आहेत आणि जगविख्यात असा हा महाकवी कालिदास. याचा आज महाकवी कालिदास दिन आहे. आपण कालिदासांबद्दल एक छोटीशी गोष्ट बघणार आहोत की कालिदास हा लहान असताना त्याचे आई वडील गेले. त्यानंतर तो गुराख्यांच्या मागे जायचा आणि तिथे तो बासरी वाजवायला शिकला, अनेक पक्ष्यांचे आवाज काढायला शिकला, निसर्गाशी एकरूप झाला. त्याचं अगोदर असलेलं राजबिंड रूप अधिक खुलायला लागलं. ह्याच दरम्यान जी कालिदासाची जी पत्नी आहे, राजाची मुलगी असते, तिला खूप गर्व झालेला असतो की मला संस्कृतमध्येच बोलणारा नवरा पाहिजे. ह्या वेळेला एका कवीचं तिने अपमान केलेला असतो. त्यावेळेला ह्या कालिदासाला उचलून तिथे नेतात आणि म्हणतात तू फक्त माझ्याकडे बोट दाखवायचं, मी उत्तर देईन. राजाच्या महालात गेल्यानंतर त्याला खूप अनकम्फर्टेबल होतं, तरी पण तो शांत बसतो आणि जेव्हा ती राजकुमारी प्रश्न विचारते फक्त तो बोट दाखवतो. तर राजकुमारीला कळतं की सगळ्या तिच्या प्रश्नांची उत्तर अगदी अचूक, बरोबर, योग्य मिळाली. त्यात व्याकरणाची चूक नाहीये, शब्दांची चूक नाहीये. मग ती म्हणते की हा जर ह्याचे शिष्य एवढे सुंदर आहेत तर हुशार आहेत तर हा किती हुशार असेल, म्हणून ती लग्नाला होकार देते. कालिदासाचं लग्न होतं. लग्न झाल्यानंतर पहिल्या दिवशीच ती त्याला संस्कृतमधून विचारते, ह्याला काही येत नसतं, तेव्हा ती त्याला हकलून लावते. त्यानंतर तो एका काली मातेच्या मंदिरात बसून साधना करतो आणि ती काली माता त्याला प्रसन्न होते. ती त्याच्या जिव्हेवर म्हणजे त्याच्या जी लिखाणातून उतरली आहे ती त्याला प्रसन्न झालेली महाकाली देवतेच्या रूपाने त्याने ते काव्य लिहिली आहेत आणि ही काव्य जगप्रसिद्ध आहेत. बघा, आत्तापर्यंत सगळ्यांनी म्हणजे दूत, प्रेमाचे दूत अनेक केलेत. कबूतर केलंय, अनेक पक्षी केलेत, अनेक काही हे केलेत, पण कालिदासाने प्रथम मेघाला आपला संदेशवाहक बनवला प्रेमाचा. मेघदूतामध्ये त्यातलं सुंदर वर्णन आहे की तो उज्जैनीला असतो आणि आपल्या प्रियसीला तो मेघाद्वारे संदेश पाठवतो की मी तुझ्यासाठी कसा व्याकुळ आहे. म्हणजे उत्कट प्रेमाची जी भावना आहे ती कालिदासाने त्यातून वर्तवली आहे. आता कालिदास हा नुसताच कवी होता असं नाही, तर खूप हुशार होता. व्यवहार चातुर्य होतं त्याच्याकडे, मुत्सद्दीपणा होता. प्रत्येक गोष्टीला त्याच्याकडे सोल्युशन होतं. त्याने रघुवंशम, कुमार संभवम अशी खूप सारी अलौकिक अशी पुस्तकं लिहिली. ह्या कालिदासाचं स्मरण करणं म्हणजे आपण आपली संस्कृती जतन करणं आहे. कारण सर्वात आपली सनातन हिंदू धर्माची जी भाषा आहे ती संस्कृत आहे. संस्कृत ही सर्व भाषांची जननी मानली जाते, कारण संस्कृतमध्ये भाषेचं भांडार, शब्दांचं भांडार हे भरपूर आहे आणि म्हणून संस्कृतला जागतिक स्तरावर महाकवी कालिदास यांनी मान्यता मिळवून दिली. अशा ह्या कालिदासांच्या चरणी मी नतमस्तक होऊन त्यांच्या बुद्धीला अभिवादन करून आपणा सर्वांना ही माहिती पुरवली याबद्दल धन्यवाद.